नमस्कार मित्रांनो. स्टडी मास्टर मराठीच्या या एका नवीन, धमाकेदार आणि अतिशय महत्त्वाच्या स्पष्टीकरण सत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातील एका अशा टॉपिकवर चर्चा करणार आहोत जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. आणि तो म्हणजे प्रकरण 16, शैक्षणिक मूल्यमापन तंत्रे व साधने. आता हे बघा, तुम्ही महा-टी-ई-टीचा पेपर 1 देत असा किंवा पेपर 2, हे प्रकरण तुम्हाला हमखास म्हणजे अगदी गॅरंटेड गुण मिळवून देणारच. दरवर्षी यावर 2 ते 3 प्रश्न ठरलेलेच असतात. चला तर मग वेळ न दवडता थेट आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रकरण 16 इतकं महत्त्वाचं काय आहे. तर याचं मुख्य कारण म्हणजे इथे तुम्हाला नुसतं पाठांतर करून चालणार नाही. भविष्यातील एक उत्तम शिक्षक म्हणून वर्गात विद्यार्थ्यांचं अचूक मूल्यमापन करण्यासाठी कोणती व्यावहारिक साधने आणि तंत्रे वापरली जातात याची सखोल जाण तुम्हाला असणं अपेक्षित आहे. इथे मोठ्या व्याख्या किंवा किचकट उपपत्ती रटण्याची अजिबात गरज नाही. फक्त कन्सेप्ट्स म्हणजे संकल्पना समजून घ्यायची आहे आणि एकदा का ती डोक्यात फिट बसली की समजून जा, परीक्षेतले गुण तुमच्या थेट खिशातच पडले. आजच्या या सत्राची आपली रूपरेषा अशी असणार आहे. पहिला टप्पा महा-टी-ई-टी आणि शैक्षणिक मूल्यमापन. दुसरा मूल्यमापनाची साधने आणि तंत्रे. तिसरा आकारिक आणि संकलित मूल्यमापन. चौथा ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण. पाचवा टप्पा असेल परीक्षेच्या दृष्टीने काही खास प्रो टिप्स. आणि शेवटी आपण करूया उजळणी आणि पुढील दिशा. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुख्य भागापासून, महा-टी-ई-टी आणि शैक्षणिक मूल्यमापन. आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा अगदी पाया असलेला शब्द म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. इंग्रजीत यालाच आपण कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच CCE म्हणतो. आता यातले 2 मुख्य शब्द नीट समजून घ्या. सातत्यपूर्ण म्हणजे काय, तर शिकवताना वेळोवेळी सतत होणारं मूल्यमापन. फक्त वर्षाच्या शेवटी एकदाच परीक्षा घेतली आणि मोकळे झालो असं चालणार नाही. आणि दुसरा शब्द आहे सर्वंकष. ह्याचा अर्थ विद्यार्थ्याच्या फक्त बुद्धिमत्तेचा किंवा पाठांतराचा विचार न करता त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विचार करणं. म्हणजे यात त्याचा अभ्यास तर आलाच, पण सोबतच कला, क्रीडा, मूल्य यांसारख्या सहशैक्षणिक बाबींचाही समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास इथे मोजला जातो. मूल्यमापन प्रक्रियेबद्दल बोलताना अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायलाच हवी. मूल्यमापन ही एक त्रिकोणात्मक प्रक्रिया आहे. या त्रिकोणामध्ये 3 मुख्य घटक येतात. कोणते? तर शैक्षणिक उद्दिष्टे, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांचे संपादन, म्हणजेच आपल्याला मिळणारे पुरावे. या तिन्ही घटकांच्या समन्वयातूनच खऱ्या अर्थाने शैक्षणिक मूल्यमापन पूर्णत्वास जातं. हे 3 घटक अगदी पक्के ध्यानात ठेवा बरं का. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मूल्यमापनाची साधने आणि तंत्रे. विद्यार्थ्याचं संपादन नक्की कसं मोजायचं, त्यासाठी प्रत्यक्ष वर्गात कोणती साधने वापरली जातात ते पाहणं खूप गरजेचं आहे. इथे आपण गुणात्मक साधने आणि संख्यात्मक साधने यातील थेट तुलना पाहूया. आता बघा, मुलाखत, निरीक्षण आणि पडताळासूची ही सर्व गुणात्मक साधने आहेत. यातून आपल्याला विद्यार्थ्याचे गुण, त्याच्या प्रवृत्ती किंवा एखादं कौशल्य त्याच्यात आहे की नाही हे समजतं. दुसरीकडे लेखी परीक्षा हे एक संख्यात्मक साधन आहे, ज्यातून आपल्याला थेट मार्कांच्या किंवा आकड्यांच्या स्वरूपात माहिती मिळते. परीक्षेत बहुतांश वेळा खालीलपैकी कोणते गुणात्मक साधन नाही असा फसवणारा प्रश्न येतो. त्यामुळे हा साधा फरक कायम डोक्यात फिट ठेवा. साधनांसोबतच एक अतिशय महत्त्वाची चाचणी म्हणजे नैदानिक चाचणी. ही कन्सेप्ट अगदी सोपी आहे. जसे एखादा डॉक्टर आजाराचं अचूक निदान करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट्स करतो, बरोबर? अगदी तसंच विद्यार्थ्याला एका विशिष्ट विषयात नेमकं कुठे अडतंय, कुठे समजत नाहीये, त्याचे कच्चे दुरा कोणते आहेत हे शोधण्यासाठी शिक्षक नैदानिक चाचणी वापरतात. वैद्यकीय भाषेत निदान करणं म्हणजे आजार शोधणं, तर शैक्षणिक भाषेत निदान करणं म्हणजे विद्यार्थ्याचे अध्ययनातील दोष शोधणं. अत्यंत सोपं लॉजिक आहे. आता लक्ष द्या, महा-टी-ई-टीमध्ये सर्वात जास्त कन्फ्यूज करणारा आणि उमेदवारांना हमखास फसवणारा भाग म्हणजे सप्रमाणता आणि विश्वसनीयता यातील फरक. हे नीट ऐका. सप्रमाणता म्हणजे एखादी चाचणी ज्या उद्दिष्टाच्या मापनासाठी तयार केली आहे ती त्याच उद्दिष्टाचं मापन करत असेल तर ती सप्रमाण आहे. उदाहरणार्थ, जर चाचणी गणिताची असेल तर तिने विद्यार्थ्याचं भाषेचं कौशल्य मोजू नये, फक्त गणितच मोजावं. आणि दुसरीकडे विश्वसनीयता म्हणजे निकालातील सुसंगतता. म्हणजेच एखाद्या कसोटीने पुन्हा पुन्हा मापन केलं आणि तरीही जर निकाल सारखाच किंवा जवळपास सारखाच येत असेल तर ती चाचणी विश्वसनीय मानली जाते. हा तक्ता परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप मोलाचा आहे. चला आता पुढे जाऊया.
भाग 3 आकारिक आणि संकलित मूल्यमापन. वेळ कोणती आहे यानुसार मूल्यमापनाचे 2 मुख्य टप्पे पडतात. वर्गात पाठ शिकवत असताना किंवा एखादा घटक सुरू असताना जे वेळोवेळी मूल्यमापन होतं ना, त्याला आकारिक मूल्यमापन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतात. हे सतत चालणाऱ्या प्रक्रियेचा एक भाग असतो. याउलट संकलित मूल्यमापन म्हणजेच समेटिव्ह असेसमेंट हे एखाद्या ठराविक कालावधीनंतर, जसे की 6 किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याच्या एकूण संपादनाचा निकाल लावण्यासाठी किंवा त्याला श्रेणी देण्यासाठी केलं जातं. थोडक्यात लक्षात ठेवायचं तर आकारिक मूल्यमापन सुधारणेला वाव देतं, तर संकलित मूल्यमापन अंतिम टप्पा दर्शवतं. यानंतरचा भाग अतिशय VIP आहे. भाग 4 ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण. बेंजामिन ब्लूम यांचं नाव शैक्षणिक जगात कोणाला माहीत नाही? त्यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे 3 प्रमुख क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केले आहे. पहिलं आहे बोधात्मक क्षेत्र. हे विद्यार्थ्याच्या बुद्धी आणि आकलनाशी संबंधित असतं. दुसरं आहे भावात्मक क्षेत्र, जे विद्यार्थ्याच्या भावना, वृत्ती आणि आवडीनिवडीशी जोडलेलं असतं. आणि तिसरं आहे क्रियात्मक क्षेत्र, जे थेट शारीरिक हालचाली आणि प्रत्यक्ष कौशल्यांशी, जसे की चित्रकला, हस्तकौशल्य याच्याशी जोडलेलं असतं. खऱ्या अर्थाने शिक्षण हे डोकं, मन आणि हात म्हणजेच बुद्धी, भावना आणि कौशल्य या तिन्हींचा विकास करतं, हे यातून सिद्ध होतं. आता याच वर्गीकरणातील बोधात्मक क्षेत्राच्या या 6 पायऱ्या बघा. हा क्रम अगदी असाच तोंडपाठ असायला हवा बरं का. सर्वात खालची पायाभूत पायरी आहे ज्ञान. त्यानंतर येतं आकलन, मग उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि सर्वात वरची सर्वोच्च पायरी आहे ती म्हणजे मूल्यमापन. परीक्षेत वारंवार असा प्रश्न येतो की बोधात्मक क्षेत्रात सर्वोच्च पायरी कोणती? तर अजिबात कन्फ्यूज न होता उत्तर द्यायचं मूल्यमापन. आणि हे पण लक्षात घ्या, जेव्हा विद्यार्थ्याला आकलन होतं तेव्हाच तो 2 गोष्टींमधील फरक स्पष्ट करू शकतो. आता वेळ आहे तुमच्या सर्वात आवडत्या भागाची, भाग 5 परीक्षेच्या दृष्टीने प्रो टिप्स. परीक्षेच्या हॉलमध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडवताना ह्या काही स्मार्ट रणनीती तुम्हाला नक्की वाचवतील. पहिली प्रो टिप, नेहमी शब्दांची सांगड घालायला शिका. जर प्रश्नात सामाजिक वर्तन किंवा समाज असा शब्द दिसला तर डोळे झाकून पर्यायांमध्ये समाजमिती तंत्र हेच उत्तर शोधायचं. दुसरी टिप, आत्मनिरीक्षण तंत्राबद्दल प्रश्न आला तर प्रश्नावली हे उत्तर लक्षात ठेवा, कारण तिथे व्यक्ती स्वतःची माहिती स्वतःच भरून देत असते. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी टिप, एलिमिनेशन ट्रिक, ही तर हुकमी एक काय. परीक्षेत कधीही शिक्षकाचा कामाचा व्याप वाढतो किंवा सुट्ट्या मिळतात असे प्रशासकीय आणि नकारात्मक पर्याय आले की ते लगेच बाद करून टाकायचे. बालमानसशास्त्रात उत्तर नेहमी सकारात्मक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं, विद्यार्थी केंद्रितच असावं लागतं. या साध्या लॉजिकने तुम्ही निम्मे प्रश्न आरामात सोडवू शकता. चला तर मग आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. भाग 6 उजळणी आणि पुढील दिशा. तर मित्रांनो, या संपूर्ण स्पष्टीकरण सत्राचा मुख्य गाभा काय आहे? तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, ब्लूमचं वर्गीकरण आणि आकारिक तसंच संकलित मूल्यमापनाचे प्रकार. या संकल्पना नुसत्या पाठ करायच्या नाहीत, तर त्या समजून घेऊन त्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे. यातूनच तुमच्यात भविष्यातील एक उत्तम शिक्षक म्हणून खरी अध्यापनशास्त्रीय समज विकसित होईल. आणि विश्वास ठेवा, हीच समज तुम्हाला परीक्षेत अचूक पर्याय निवडण्यासाठी आणि प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडेल. जाता जाता तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो, ज्यावर तुम्ही नक्की विचार करायला हवा. जर शैक्षणिक मूल्यमापन खऱ्या अर्थाने सातत्यपूर्ण असेल, म्हणजे सतत चालणारं असेल, तर मग वर्षाच्या शेवटी होणाऱ्या आपल्या या पारंपरिक अंतिम परीक्षेचं महत्त्व भविष्यात कसं बदलेल? यावर नक्की मनन करा. महा-TETच्या अशाच परिपूर्ण आणि स्मार्ट तयारीसाठी आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आजचं हे ज्ञानवर्धक स्पष्टीकरण सत्र आपण इथेच थांबूया. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण सत्रात. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि हो, ऑल द बेस्ट. धन्यवाद.